तर ही आहे अळीवाची खीर. शरीराला ऊर्जा देते, रक्ताची कमतरता दूर करते, त्वचा केसांची निगा राखते आणि कंबरदुखी सुद्धा कमी करते. तर ही आहे अळीव आणि याला मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. तुम्ही रात्रभर देखील भिजवून ठेवू शकता. आता हे बनवण्यासाठी काजू, बदाम आणि फुटाणे यांचे फोलपट काढून घ्यायचे. 2 वेलच्या टाकून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची. तुपामध्ये ही पावडर खमंग अशी भाजून घ्यायची आणि यामध्ये दूध टाकून घ्यायचं. आता इथं मी थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे, ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करू शकता. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून यामध्ये भिजवलेले अळीव टाकून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवरती 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर बघू शकता छान खीर दाटसर झालेली आहे. फुटाण्यामुळे खीर दाटसर देखील होते आणि त्याचे फायदेही तुम्हाला माहितच आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि खीर गरम आहे तोपर्यंत यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकून घ्यायचं. गॅस चालू ठेवून यामध्ये गुळ टाकला तर खीर पूर्णपणे खराब होते. याकरता गॅस बंद करूनच यामध्ये गुळ टाकून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे अळीवाची खीर. कॅल्शियम, प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन्सने भरपूर असलेली ही अळीवाची खीर आठवड्यातून 3 ते 4 वेळा सगळ्यांनीच प्यावी.